डॉक्टर रियाने आपल्या नवऱ्याला डॉक्टर मनोजला फोन लावला आणि म्हणाली, जेवण करून झालं असेल तर पटकन हॉस्पिटलमध्ये ये. आत्ताच एक हार्ट पेशंट आला आहे. त्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि तुमच्या गावातलंच पेशंट आहे. सारिका नाव आहे तिचं. सारिका नाव ऐकताच डॉक्टर मनोजचं काळीज धडधड करू लागलं. कारण सारिका तर त्याचं पहिलं प्रेम होतं. डॉक्टर रिया म्हणाली, तू ओळखतोस का या नावाच्या महिलेला? तुझ्या गावची मुलगी आहे. 35 वर्षाच्या आसपास तिचं वय आहे. तू म्हणत असशील तर मी ॲडमिट करून घेते. मनोजने आत्ताशी अर्धच जेवण केलेलं होतं. तो गडबडीत म्हणाला, ॲडमिट करून घे आणि तिच्यावर ट्रीटमेंट सुरू कर. मी 10 मिनिटात पोहोचतो. मनोजने जेवण मध्येच सोडून दिलं होतं. त्याने पटकन कपडे घातले आणि धावतच गाडीजवळ पोहोचला. मग गाडी स्टार्ट करून वेगाने हॉस्पिटलकडे निघाला. एक वेळ होती जेव्हा सारिकामध्ये त्याचा जीव अडकला होता. मनोज आणि सारिका लहानपणापासून एकत्र खेळून मोठे झाले होते. 10वीच्या वर्गात जाण्यापर्यंत कधी ते दोघे एकमेकांना पसंत करू लागले हे त्यांना देखील समजलं नाही. एकमेकांवर एवढं प्रेम करत होते की दोघांनीही एकत्र आयुष्य घालवायचं वचन घेतलं. दुसरं कोणाचं होणार नाही असं एकमेकांना वचन दिलं. 12वी पास झाल्यानंतर सारिका पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही, कारण गावामध्ये कॉलेज नव्हतं. सारिका गरीब घरातली मुलगी होती. त्यामुळे शहरातल्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं त्यांच्या सामर्थ्याबाहेरचं होतं. मनोजचे वडील सरकारी कर्मचारी होते. तो खात्यापित्या घरचा मुलगा होता. म्हणून 12वी पास झाल्यानंतर तो PMTच्या तयारीसाठी शहरात निघून गेला. पण जेव्हा तो गावी यायचा तेव्हा दोघेही लपून छपून भेटत होते. एकमेकांसोबत वेळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा देत होते. सारिका 3 भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. तिचे वडील ती लहान असतानाच देवाघरी गेले होते. शेतमजुरी करून आई घर चालवत होती. 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सारिका गावातल्या महिलांचे कपडे शिवून आईला मदत करत होती, जेणेकरून तिची छोटी भावंड शिकू शकतील. दिवस असेच निघून जात होते आणि दुसरीकडे खूप कष्ट करून मनोजने PMT पूर्ण केलं आणि डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला निघून गेला. मग काही दिवसांनंतर त्यांचं सगळं कुटुंब शहरात जाऊन राहू लागलं. तो दिल्लीला जाण्याआधी सारिकाला भेटून म्हणाला होता, तू माझी वाट बघ. मी डॉक्टर झालो की तुला माझी बायको बनवून माझ्याबरोबर घेऊन जाईन. मनोज म्हणजे सारिकाची आशा होती. सारिकाचा प्रत्येक विचार, प्रत्येक स्वप्न मनोजच्या आठवणीने सुरू होत होतं आणि त्याच्यावरच संपत होतं. पण दिल्लीला गेल्यानंतर तो परत आलाच नाही. दिल्लीमध्ये मनोजची ओळख रियाशी झाली. ती सुद्धा मनोजप्रमाणे MBBS करत होती. ती खूप श्रीमंत घराण्यातली होती. तिचे वडील देखील डॉक्टर होते आणि त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल होतं. ती आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे वडिलांनंतर सगळी संपत्ती रियाची होणार होती. रिया म्हणजे सोन्याचं अंड देणारं कोंबडी होती. श्रीमंत तर होतीच, पण त्याचबरोबर खूप सुंदर देखील होती. गावातील उंच, भरदार आणि दिसायला सुंदर असणारा मनोज तिच्या मनात भरला. ती हळूहळू मनोजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली. मनोज देखील तिच्या सुंदरतेच्या मोहात अडकला. मनोजच्या मनात लोभ आला होता, कारण डॉक्टर झाल्यावर त्याचं आयुष्य पूर्णपणे सेट होणार होतं. रियाच्या वडिलांचं करोडो रुपयांचं हॉस्पिटल लग्नानंतर मनोजचं होणार होतं. मनोज
गरीब सारिकाच्या प्रेमाला विसरला होता. आता त्याचं जग फक्त रियाच्या आजूबाजूला फिरत होतं. पण गावाकडे राहणाऱ्या सारिकाला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. ती दिवसेंदिवस वाट पाहत होती. हळूहळू 5 वर्ष निघून गेली, पण मनोज परत आला नाही. अजून 2 वर्ष गेली आणि एक दिवस सारिकाला समजलं की मनोजने एका डॉक्टर मुलीशी लग्न केलं आहे आणि आपला संसार बसवला आहे. त्या दिवशी सारिका खूप रडली होती. शेवटी तिला सहन झालं नाही म्हणून ती मनोजला भेटण्यासाठी आली. मनोज त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होता. तो सारिकाला पाहून घाबरला. त्याने तिला एका एकांत जागी नेलं आणि माफी मागत म्हणाला, "सॉरी, मला माफ कर. मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही." तेव्हा उदास मनाने सारिका म्हणाली, "पण मी दिलेला शब्द पाळणार. आयुष्यभर फक्त तुझीच होऊन जगण्याचं वचन दिलं होतं ना. मी तर तुझी होऊ शकले नाही, पण माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीच येणार नाही." तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला, "तू वेडी झाली आहेस का? डोंगरा एवढं मोठं आयुष्य तू एकटी कसं काढणार?" सारिका मनोजकडे पाहून म्हणाली, "आमच्यासारख्या गरिबांची खूप मोठी स्वप्न नसतात. सकाळ संध्याकाळ 2 घास खायला मिळाले की रात्री चांगली झोप लागते. असंच एक एक रात्र घालवत आयुष्यही निघून जाईल." मनोज म्हणाला, "एकटी राहून मला आयुष्यभर शिक्षा देणार आहेस का?" तो तिला रागीट नजरेने पाहू लागला. सारिका शांतपणे म्हणाली, "मी काहीही करेन. पण तू तुझ्या मनाला लावून घेऊ नकोस. तू कष्ट करून डॉक्टर झाला आहेस. तुझी लाईफ पार्टनर देखील डॉक्टर असायलाच हवी होती. मला तुझ्याबद्दल कोणतीच तक्रार नाही आणि तसंही आमच्यासारख्या गरिबांचे नशीब नसतं. ते तर तू उगाचच खोटी स्वप्न दाखवली होतीस." ती परत जायला लागली. "तुझ्यासाठी मी एक चांगला मुलगा बघेन. तुझ्या लग्नासाठी जेवढा खर्च येईल तेवढा मी करेन. पण प्लीज तू लवकर लग्न कर." शेवटचं जाता जाता ती मागे वळून म्हणाली, "असा विचार सुद्धा करू नकोस. या हृदयात तुला जागा दिली होती आणि आता या हृदयात दुसरा कोणीतरी येऊन त्याला घाण करू शकत नाही. तू टाइमपास केला होता, पण या सारिकाने खरं प्रेम केलं होतं आणि करत राहील. गुड बाय." सारिका परत गेली होती, पण मनोजच्या मनावर एक ओझं ठेवून गेली होती. तिला शेवटचं भेटून 10 वर्ष झाली होती, तरी देखील मनावरचं ओझं कमी झालं नव्हतं. तो जेव्हा एकटा असायचा तेव्हा ती हवेचा झोका होऊन त्याच्या विचारांमध्ये यायची आणि मग भरलेल्या डोळ्यांनी त्याला विचारायची, "ऐकलं का? मी आजसुद्धा तुझी वाट पाहत आहे. तू येणार का?" तो कधीच आपल्या वाडवडिलांच्या गावी परत गेला नव्हता, पण गावातल्या सगळ्या बातम्या त्याला माहीत होत्या. त्याला ठाऊक होतं, सारिकाने आपल्या लहान बहिणीचं आणि भावाचं लग्न केलं आहे, पण तिने अजूनही लग्न केलं नाही. आणि आता सारिकाला भेटायचं हे ऐकूनच त्याचं मन घाबरलं होतं. स्वतःबद्दल घृणा वाटू लागली होती. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. विचित्र गोष्ट म्हणजे तो हृदयाचा डॉक्टर होता, पण एका कोमल हृदयाला तोडण्याचं पाप त्याच्या डोक्यावर होतं. त्याला सारिकापासून कायमचं दूर राहायचं होतं, पण अचानक ती हृदयविकार पेशंट म्हणून त्याच्याच हॉस्पिटलमध्ये आली होती. मनोज वेगाने गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टर रिया त्याला रिसेप्शनवरच भेटली. तिने मनोजला पाहताच सांगितलं, "तिला ॲडमिट केलं आहे. डॉक्टर पूनम तिला चेक करत आहेत. तिची परिस्थिती खूपच नाजूक आहे. एका पाठोपाठ 2 अटॅक आले आहेत.
पण आश्चर्य आहे की अशा परिस्थितीतही ती वाचली आहे. कारण एवढं मोठं ब्लॉकेज झाल्यानंतर कोणीही पेशंट वाचू शकत नाही. मनोज धावतच त्या वॉर्डसमोर पोहोचला, जिथे सारिकाची आई आणि लहान भाऊ बसले होते. मनोजला पाहताच सारिकाची आई रडत म्हणाली, "बाळा मनोज, सारिकाला वाचव." गावातल्या सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पण माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते, म्हणून तुझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे. मनोजने काहीही न बोलता सारिकाच्या वॉर्डमध्ये प्रवेश केला. डॉक्टर पूनम त्याला पाहताच म्हणाल्या, "बरं झालं सर, तुम्ही आलात. मी त्यांना एक इंजेक्शन दिलं आहे आणि काही टेस्ट केल्या आहेत. पण त्यांच्या श्वासामध्ये अजूनही फरक पडलेला नाही." मनोज म्हणाला, "डॉक्टर पूनम, तुम्ही जाऊ शकता. मी बघतो." डॉक्टर पूनम जाता जाता म्हणाल्या, "सर, एका महिलेचे हृदय एवढे खराब मी आजपर्यंत पाहिलं नाही. माहीत नाही त्या कोणत्या प्रकारच्या नशेत आहेत." मनोजला माहीत होतं सारिका कोणत्या नशेत आहे. ती प्रेमाच्या नशेत होती आणि त्याच नशेमुळे तिचं हृदय अशा अवस्थेत पोहोचलं होतं. डॉक्टर पूनम गेल्यानंतर मनोजने सारिकाला निरखून पाहिलं. तिचे डोळे बंद होते आणि ती थांबून थांबून झटक्याने श्वास घेत होती. मनोजने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं, म्हणजे श्वास घ्यायला ती मशीन मदत करेल. अचानक सारिकाने डोळे उघडले आणि जेव्हा तिची नजर मनोजवर पडली, तेव्हा हळूहळू तिचा श्वास सामान्य होऊ लागला. काही वेळात तिचा श्वास पूर्णपणे नॉर्मल झाला. कळत नव्हतं हा व्हेंटिलेटर मशीनचा चमत्कार होता की मनोजला पाहून घडलेला चमत्कार. जेव्हा मनोज आणि सारिकाची नजरानजर झाली, तेव्हा मनोजने नजर चुकवली. सारिकाने त्याला हाताने जवळ बोलावलं आणि तोंडावरचा मास्क काढायला सांगितला. मनोज म्हणाला, "आत्ताच नको, मास्क तसाच राहू दे." पण सारिका स्वतःच मास्क बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा शेवटी मनोजला तिचा ऑक्सिजन मास्क काढावा लागला. तो म्हणाला, "कृपया व्यवस्थित उपचार करू दे." ती उदास हसून म्हणाली, "कसा आहेस?" तो तडफडून म्हणाला, "मी ठीक आहे, पण तू ठीक नाहीस. तू हे स्वतःचं काय करून घेतलंस?" ती छताकडे पाहून म्हणाली, "मला निरोप दे." मनोजच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो म्हणाला, "कृपया सारिका, असं बोलू नकोस." सारिका त्याच्या डोळ्यामध्ये पाहून म्हणाली, "मी खूप थकले आहे. आता अजून जगायचं नाही. आता मला या जगाचा निरोप दे." तो म्हणाला, "प्लीज मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. या प्रवासात रस्ता भरकटलो होतो." सारिका भरल्या डोळ्यांनी हसली आणि पुन्हा म्हणाली, "मी सांगितलं होतं ना, मनावर कोणतंही ओझं ठेवू नकोस. तुझी कोणतीही चूक नाही. मी चुकीची होती. मला बदलता येत नाही आणि विसरताही येत नाही." मनोज म्हणाला, "नाही, तू चुकीची नाहीस. मीच विश्वासघाती आहे. तुला धोका देऊन मी जरासुद्धा आनंदी राहू शकलो नाही. नेहमी वाटतं हृदयावर एक मोठा दगड ठेवला आहे आणि तो माझा जीव घेत आहे. हृदयाचा डॉक्टर असून देखील मी हा भार कमी करू शकलो नाही. आज मला जाणीव झाली आहे की जगण्यासाठी फक्त पैसाच नाही, समाधान पण हवं असतं. आणि माझ्या या हृदयाला समाधान कधीच मिळालं नाही." सारिकाने हाताच्या इशारेने त्याला जवळ बोलावलं आणि मग त्याचा हात पकडून म्हणाली, "देव साक्षी आहे, मी तुला कधीच श्राप दिला नाही. तू मला भेटला नाहीस, हे माझं नशीब होतं. मी देवाला नेहमी एकच मागितलं की तुला खुश ठेव. पण तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आता माझे श्वास कमी पडू लागले आहेत."
आता मला जायला हवं. तू मला निरोप दे. कदाचित तुला पाहण्यासाठी माझा जीव अडकला होता. एवढं म्हणताच पुन्हा तिचा श्वास जोरजोरात वाढू लागला. मनोजने पटकन तिला पुन्हा व्हेंटिलेटर लावला. खूप प्रयत्न केल्यानंतर तिचा श्वास पुन्हा सामान्य होऊ लागला. मग सारिकाच्या खूप साऱ्या टेस्ट केल्या. खूप ठिकाणी ब्लॉकेज होते. 95% पेक्षा जास्त ब्लॉकेज होते. मनोजने स्टेंट लावण्याऐवजी सारिकाच्या हृदयाची बायपास सर्जरी करणे योग्य समजले. मनोज स्वतः एक अनुभवी हृदय सर्जन होता. तरीसुद्धा सारिकाच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी त्याने एक अत्यंत अनुभवी सर्जनला बोलावले होते. कारण तो स्वतः हे ऑपरेशन करू शकत नव्हता. 2 दिवसांनी सर्जरी ठरवली गेली होती आणि त्या दरम्यान सारिकाला औषधे दिली जात होती. हळूहळू तिच्या स्थितीत सुधारणा होत होती. एक रात्री ती व्हेंटिलेटरवर गाढ झोपेत होती. त्यावेळी मनोज तिच्या तपासणीच्या रिपोर्टवर लक्ष देत होता. अचानक सारिकाच्या श्वासांची गती कमी होऊ लागली. मनोज तातडीने तिच्याकडे धावला आणि ऑक्सिजन सप्लाय तसेच मॉनिटरिंग मशीन तपासायला लागला. अचानक सारिकाने एक हात थोडासा वर करून मनोजकडे असा हलवला जसा शाळेच्या सुट्टीनंतर घराकडे जाताना बाय बाय करतात. ती अत्यंत वेदनेच्या दरम्यान देखील मनोजकडे एक विचित्र हसून पाहू लागली. जणू ती म्हणत असावी, अलविदा मित्रा. मनोजला काही समजण्याच्या आधीच मॉनिटरिंग मशीनवरील रेषा स्थिर होऊन सरळ होऊ लागल्या आणि सारिकाच्या डोळ्यांची दृष्टी स्थिर झाली. ती या जगातून आपल्या प्रवासाची समाप्ती करून गेली. मनोज एकटा तिच्या हृदयाला पुन्हा सुरू करण्यासाठी विविध प्रयत्न करत होता. पण हे प्रयत्न निष्फळ ठरले. दुसऱ्या दिवशी सारिकाचे शरीर तिचा भाऊ आणि आईकडे सोपवले गेले. आई आणि भाऊ रडत तिच्या मृत शरीराला घेऊन गेले. मनोज आपली पत्नी आणि स्टाफसमोर पूर्णपणे शांत होता. जणू काही अनोळखी पेशंट मरण पावला आहे. पण त्याच्या अंतःकरणात एक गहन अस्वस्थता होती. मनोज दुसऱ्या दिवशी सारिकाच्या अंतिम यात्रेत सहभागी झाला. दोघे जिवंत असताना एकत्र येऊ शकले नाहीत, पण मृत्यूनंतर तो तिच्या अर्थीच्या अगदी जवळ होता. अंतिम संस्कार झाल्यावर सर्व लोक आपल्या घरी परत गेले. पण मनोज हृदयावर भार घेऊन चितेजवळ एकटा बसून राहिला होता. आता सारिकाला जाऊन 10 वर्षांचा कालावधी झाला आहे. पण मनोजच्या हृदयावरचा भार अजूनही कमी झालेला नाही. तो अजूनही एकटा बसला की त्याच्या मनावरचा भार वाढू लागतो. मित्रांनो, एक व्यक्ती कितीही दुष्ट किंवा चातुर्यपूर्ण असो, स्वतःने केलेले वाईट काम, एखाद्याला दिलेला दगा, अखेरच्या श्वासापर्यंत हृदयावर एक भार बनून राहतो. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.